नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगिन्समध्ये. मित्रांनो, आज मी पुन्हा एकदा घेऊन आलो 28 मे म्हणजे आजच्या दिवसाचे दिनविशेष. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. 28 मे 1883 मध्ये महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील ग्राम भाबर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते. विनायक दामोदर सावरकर हे एक महान क्रांतिकारी, एक विचारक, लेखक, चिंतक आणि दूरदर्शी राजनेता आणि प्रखर हिंदू राष्ट्रवादी होते. हिंदू राष्ट्रवादीची राजनैतिक विचारधारा आणि हिंदुत्व विकासाचा श्रेय स्वातंत्र्यवीर सावरकरांनाच जातो. ते प्रगतिशील विचारांचे व्यक्ती होते. 1857च्या भारत स्वातंत्र्य लढ्यावर त्यांनी पुस्तक लिहिले मित्रांनो. आणि ते पहिले भारतीय स्वतंत्रता सेनानी होते ज्यांनी ब्रिटिश साम्राज्याच्या केंद्रबिंदू लंडन येथे क्रांतिकारी संघटना गठन करून त्यांचा तिथे विरोध केला मित्रांनो. आणि सन 1904 मध्ये गठीत संघटना अभिनव भारत हे याचे प्रमाण आहे मित्रांनो. अभिनव भारत यांची सूत्रे होती: हिंदीला राष्ट्रभाषा आणि देवनागरी लिपीला राष्ट्रलिपी घोषित करणे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान आपल्या देशासाठी बहुमूल्य आहे मित्रांनो. आणि त्यांचे योगदान इतके आहे की मी शब्दात सांगू शकत नाही. देशासाठी त्यांना अनेक वेळा कारावास ही भोगावा लागला मित्रांनो. स्वातंत्र्यवीर सावरकर हे अखंड भारतचे पक्षधर होते आणि त्यांना अखिल भारतीय महासभाचे अनेक वेळा राष्ट्र अध्यक्षही निवडले गेले होते. तर हा होता मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास. त्यांचा इतिहास खरं तर एक व्हिडिओमध्ये सांगणे शक्य नाही, पण जितकं माझ्याकडून झालं ते मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो. जर तुम्हाला त्यांचा पूर्ण इतिहास बघायचा असेल तर आपण त्यावर विचार करू आणि व्हिडिओ बनवू. तुम्ही कमेंट करा आणि तेव्हापर्यंत बघत राहा सक्सेसफुल फ्युचर बिगिन्स. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.